नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण चिकन फ्राईड राईस बघायचं आहे। आपल्याला वाटतं तेवढं कठीण काहीच नसतं। म्हणजे चायनीजवाल्याकडे जाऊन चायनीज खाल्लं तर छान लागतं असं काही नसतं। घरीसुद्धा आपण खूप छान चायनीज करू शकतो, बनवू शकतो। सोपी पद्धत असते। तर रेसिपीकडे वळूया। हे मी 2 कप तांदूळ घेतलेले होते। तांदूळ माझे नॉर्मल होते। नॉर्मली जे आहेत ते तुम्ही बासमती तांदूळ यूज करा जर का पाहुण्यांसाठी किंवा बनवत असाल तर। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मी बेताचा राईस बनवलेला आहे। बेताचं म्हणजे पाणी गाळायला लागत नाही। हा कुकरमध्ये मी लावला नाही आहे। 2 कप जर तांदूळ असतील तर 4 कप पाणी हे त्याचं माप आहे। मग आपल्याला पाणी गाळावं नाही लागत, तो व्यवस्थित शिजून जातो, तेवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित फुलतो। त्याच्यात मी चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवून जे आहे ते मीडियम फ्लेमवर 10 मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे। मध्ये मी एकदा झाकण काढून पाहिलेलं होतं, तर आता राईस जो आहे तो व्यवस्थित फुललेला आहे। हा नॉर्मल माझा शेताकडचा गावाकडचा तांदूळ आहे। तुम्ही बासमती कोणताही यूज करू शकता। आता जे आहे ते फोडणीसाठी आपल्याला आलं, लसूण आणि मिरची हे जे आहे ते बेसिक आहे। कांदा जो आहे तो थोडा मोठा मीडियम साईजमध्ये कापलेला आहे। शिमला मिर्च आणि गाजर जी आहे ती पण कापलेली आहे मी बारीक, आणि कांद्याची पात जी आहे ती घेतलेली आहे। आता हे चिकन तुम्ही म्हणाल तर चिकन जे आहे ते मी मॅरिनेट करते। माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल मसाला लावून। तर हे मी रवा फ्रायसाठी म्हणून काढून ठेवलेलं होतं चिकन। तर ह्याला मी एक शिटी करून घेतलेली होती त्या चिकनला मसाला आणि मीठ लावून। तर तेच हे चिकन आहे। रवा फ्रायचं मी कॅन्सल केलं आणि म्हटलं आपण फ्राईड राईस बनवूया। तर एका पॅनमध्ये जे आहे ते मी तेल घेतलेलं आहे। 5 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची घातलेली आहे। हे छान आपलं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे करायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती हाय करायची आहे राईस घातल्यानंतर। पण तोपर्यंत जे आहे ते मीडियम फ्लेमवर आता हा चांगला परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जो कांदा कट केलेला आहे, कांद्याचे क्यूब्स मीडियम साईजमध्ये ते घालायचे आहेत। गाजर घालायचं आहे, शिमला मिर्च घालायचं आहे आणि कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो पुढे छोटा, तो पण मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। यावेळेस मी जरा फ्लेम जी आहे ती जरा मोठी केली आहे आणि जे चिकनचे पीस होते ते मी बारीक करून घेतलेले आहेत आणि ते ह्याच्यात घातलेले आहेत। तुम्ही नॉर्मल चिकनसुद्धा असं डायरेक्टली घालू शकता। त्यानंतर ह्याच्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे मी चमचाभर, आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये विनेगरसुद्धा ॲड केलेला आहे। 1 चमचा विनेगर, 1 चमचा सोया सॉस, आणि मी शेजवान सॉस घातलेला नाही आहे, त्याऐवजी मी टोमॅटो केचप घातलेला आहे। टोमॅटो केचप आहे आणि काळी मिरी पूड अर्धा चमचा घातलेली आहे, काळी मिरी पूड। तर हे घालायचं आहे आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे, कारण राईसमध्ये मी मीठ घातलेलं होतं। तर थोडंसं मीठ कमी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, परतवायचं आहे। गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आणि जो राईस आपण बनवलेला आहे तो ह्याच्यात घालायचा आहे। बासमती राईस असल्यावर खूप छान लुक येतो या राईसला, पण माझ्याकडे सध्या इकडे भरपूर कोकणात पावसाळा सुरू आहे, तर मी राईस तो आणलेला नाही आहे, संपला आहे माझा बासमती, आणि हा नॉर्मल मी घरगुती जो राईस आहे तोच यूज केलेला आहे तांदूळ। तर हा व्यवस्थित ह्याच्यामध्ये जे आहे परतवून घ्यायचं आहे राईस, आणि आपल्याला जे आहे ते हे हाय फ्लेमवरच आपल्याला हा शिजवायचा आहे। हा परतवत राहायचा आहे आपल्याला, आणि झटपट असा हा आपला चिकन फ्राईड राईस जो आहे तो रेडी होतो। गार्निशिंगसाठी आपल्याला शेवटला हा शिजल्यानंतर जी कांद्याची पात थोडीशी ठेवलेली होती ती घालायची आहे वरून, आणि अगदी झटपट चिकन फ्राईड राईस जो आहे तो रेडी होतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। माझ्या यूट्यूब चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। आणि हा बघा, चिकन फ्राईड राईस आपला रेडी झालेला आहे। चिकन फ्राईड राईससाठी चिकनची जी मी चिकन रवा फ्रायची रेसिपी शेअर केलेली आहे ती तुम्ही बघू शकता चिकनसाठी। धन्यवाद।